नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात HD न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। मानवतेची धाव, जगद्गुरू संस्थेची मोफत रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी जीवनदायिनी। धुळे सुरत महामार्गावर सेवा, रामबाण वेळेवर धावणारी जगद्गुरू संस्थेची आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग हा मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेला मार्ग असल्याने येथे अपघाताचे प्रमाणही लक्षणीय आहे। काही महत्त्वाच्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कची कमतरता असल्याने अपघातानंतर त्वरित मदत मिळण्यास विलंब होते। अशा परिस्थितीत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाडीजधाम यांच्या वतीने चालविण्यात येणारी मोफत रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांसाठी जीवनदायिनी ठरत आहे। या रुग्णवाहिकेचे सेवा पायलट सुरेश वसावे यांना कोणताही संदेश मिळतात ते तात्काळ घटनास्थळी धाव घेतात आणि जखमींना मदत करण्यासाठी सदैव सज्ज राहतात। त्यांच्या या समर्पित सेवेचे विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी विशेष कौतुक केले। साबळे म्हणाले, ही रुग्णवाहिका म्हणजे अपघातग्रस्तांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी आहे। मानवतेचा सर्वोच्च आदर्श या सेवेतून दिसून येतो। सध्या ही सेवा 30 किलोमीटरच्या परिघात कार्यरत असून वाढत्या अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संस्थेने आणखी एक रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे विसरवाडी येथील दक्ष अधिकारी अशोक गावित यांनी दिली। आजवर या सेवेच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचले। महामार्गावरील प्रवाशांसाठी ही रुग्णवाहिका म्हणजे देवदूतासारखी मदत ठरत आहे। ही सेवा वेगवान प्रतिसाद, मानवी मूल्य आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरून अपघातग्रस्तांसाठी नवी आशेची किरणे पसरवत आहे। धुळे सुरत महामार्गावर अनेक अपघात होत होते व त्यामध्ये अनेक लोकांचे जीव जात होते। प्रामुख्याने कोंडाईबारी घाटामध्ये खूप मोठ्या प्रकारे अपघात होत होते व त्यामध्ये अनेक लोक मोठ्या प्रमाणात जखमी होत होते, त्यांचे जीव जात होते। त्याकरिता जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज रत्नागिरी यांच्या मार्फतीने एक विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली आणि त्यांची ॲम्ब्युलन्स हे विसरवाडी येथे थांबते व त्यासाठी त्यांचे दक्षता अधिकारी म्हणून श्री अशोक गावितजी हे आहेत, ते त्याचं सर्व मॅनेजमेंट बघतात। जर कोणत्याही ठिकाणी जर अपघात झाला तर त्या ठिकाणी आम्हाला माहिती भेटल्यानंतर आम्ही देखील तात्काळ ॲम्ब्युलन्सला कळवतो आणि त्यानुसार ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी विना वेळ वाया घालवता पोहोचते व ते जखमी लोकांना वेळेमध्ये दवाखान्यामध्ये ऍडमिट करून अनेक लोकांचे त्यांनी प्राण वाचवलेले आहेत। अशी विनामूल्य सेवा ही खूप उत्कृष्ट सेवा आहे, त्यामुळे जनतेची पण चांगली सेवा होते व एक चांगलं ही ॲम्ब्युलन्स सेवा या भागामध्ये एक वरदान ठरले। त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचलेले आहेत। त्याकरता मी संस्थांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी अशी विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक रुग्ण देखील कृतज्ञता व्यक्त करतात आणि आमच्या पोलीस विभागाला देखील त्यांचं खूप खूप सहकार्य मिळतात। त्याबद्दल मी संस्थांचे आभार मानतो। धन्यवाद।